नमस्कार मंडळी, नवीन दिवस नवीन सुरुवात आणि आज आहे व्हॅलेंटाईन्स डे 14 फेब्रुवारी आणि आज मी ऋतुजाला घेऊन जरा बाहेर चाललेलो आहे. तर हा व्लॉग मध्ये तुम्ही बघा की आम्ही आमचे व्हॅलेंटाईन्स कसं सेलिब्रेट करतोय. हिला आयडिया नाहीये अजूनपर्यंत की आम्ही कुठे चाललोय. मग कसं वाटतंय तुझा नवरा बाहेर घेऊन चाललाय? मला मला असं बोलतो ना, तू नेलं नाही ना व्हॅलेंटाईन, कधी केलं नाही ना आपण सेलिब्रेट. आज असंच मला वाटलं की माझ्या बायकोला घेऊन जावं बाहेर फिरायला. हा का? हम्म, चांगलं, मला चांगलं वाटतंय. बर. हम्म. असं एकदम मरगळल्यावानी का बोलते चांगलं वाटतंय? एक्साइटमेंट नाही आहे तुला मला अशी? खूप छान वाटतंय. म्हणजे मला एक्सपेक्टच नव्हतं की तू माझ्यासाठी व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट करतोयस. तू माझ्यासाठी काहीतरी देशील बस, बस, याची बस. मला अरे बाय अपेक्षाच बस 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 नव्हती. बस बस बस. आता आम्ही निघतो आणि एक गोष्ट अशी झाली की आमचा जो माईक आहे तो बहुतेक पनवेलला गाडीमध्येच राहिलेला आहे. इथे आम्ही शोधला भरपूर पण आता माईक भेटत नाहीये. सो एवढा व्हिडिओ आता तुम्ही ऍडजस्ट करा विदाउट माईक. आणि ऋतुजा बघा, ऋतुजासाठी मी काय काय स्पेशल असे गिफ्ट आणलेले आहेत ते मी हो. तुम्हाला दाखवतो. म्हणजे लग्न झाल्यापासून 4 वर्षांनी पहिल्यांदा असं काहीतरी घडतंय की मी दर व्हॅलेंटाईनला दिलेलं आहे, दर व्हॅलेंटाईनला आश्वासन देतो ना मी तुला. हा. बरं, म्हणजे 4 वर्षानंतर का असे ना, पण आता मी तिला गिफ्ट दिलेलं आहे तर मी तुम्हाला झलक दाखवतो त्याची. टेडी बेड दिलेला आहे, क्यूटसा असा. टेडी बेड? टेडी बेड बोलला मी. टेडी बियर असतं का? टेडी बियर मला दिलेला आहे, इतका छोटासा. मला एक्सपेक्टेशनच नाहीयेत अजिबात. म्हणजे बोलतो ना की माणसाने कधी अपेक्षा ठेवू नयेत. अपेक्षा नाही ठेवल्या की आपल्याला असं काहीतरी मिळालं की आपल्याला जरा खूप छान वाटतं ते. परत हे काहीतरी चॉकलेट दिलंय, पण हे चॉकलेट 75 रुपयाचं एवढूचं चॉकलेट दिलेलं आहे. तू 75. किंमत काढणार आहे आता माझी. भावना बघ ना त्याच्यातल्या. अरे पण 75 रुपये कशाला चॉकलेट घालवायचे एवढे पैसे? भावना बघ ना. एवढे पैसे. आणि हे असं काहीतरी आहे, यू विल फॉर एव्हर बी माय ऑलवेज. येस. आणि अजून ही एक छोटी क्लिप दिलेली आहे त्याने मला अशी लावायला. पण कपडे सुकू शकतो आपण याने, चांगले आहे ना छोटी. आणि हे आहे, हे मला असं वाटतंय की स्लिंग बॅग असू शकते, कारण की मला नाहीये ना, तर मे बी त्याने ती दिलेली असणार आहे असं आहे. तर माझ्या नवऱ्याने. अरे पर्स पण कशाला आणली? पर्स कशाला आणली हे करायची? फक्त स्लिंग बॅग खूप होत होती. माझा कसा हे झालाय. 2-2. एक से भले दो. एक मम्मींना आणि एक मला का? चालेल. कशी आहे? मी जास्त पर्स वगैरे, स्लिंग बॅग वगैरे असं काही यूज नाही करत, पण गरज पडते अशी बाहेर कुठे गेलो तर आपण. छान आहे, छान आहे, मला आवडलं. म्हणजे ते असं बोलतो ना, फालतू बोलतो ना आपण, जे गरजेच्या गोष्टी आहेत त्याच दिल्या पाहिजेत. आणि हे आहे वी आर देअर फॉर इच अदर. हे पुस्तक. एवढी पुस्तकं दिलेत पण मी कधी वाचणार आहे काय माहिती. बोलताना काय वाटतं का? हा. विश्वास होणार नाही, मी हिला 9 का 10 पुस्तकं गिफ्ट केलेली आहेत, पण हिने आजपर्यंत एकाही पुस्तकाचं एक पान सुद्धा वाचलेलं नाहीये. वाचेन वाचेन. वाचशील तर वाचशील. हो. तर चला मंडळी, आता पुढच्या काही प्लॅन्स आहेत तिकडे जाऊया आपण. चला. पर्स, जर कोणाला पर्स हवी असेल तर संपर्क करू नका, कारण माझ्या नवऱ्याने मला दिलेली आहे बाबा. आणि हा कचरा कोणी गेला आता? त्या पर्स मध्ये होता. मीच साफ करणार आहे, दुसरं कोण आहे का इथं साफ करणार? बाप रे. उशीशी भारी आहे झोपायला ना. तू घ्या रात्री झोपता. 2-2 आहेत आणि एक मला झाली, एक तुला ठेव. आणि अरे 3 आहे. हे मम्मी पप्पांना. हा, मग कोण पण आलं तर त्यांना द्यायला.
ताईला गिफ्ट केलंय तरी म्हणते की एवढा खर्च का केला. म्हणजे आता प्रत्येक म्हणजे असं नवऱ्याच्या बाबतीत असं होतं का, तुम्ही कमेंटमध्ये सांगा मला. की म्हणजे एक तर आपण गिफ्ट दिलं की मग म्हणायचं की एवढं महागातलं कशाला दिलं, आणि गिफ्ट दिलं नाही तर तू मला कधी काय दिलंय. तुला पर्समध्ये ठेवायला पैसे देतो ना. हा, हे घे. तर चांगली तरी नोट द्यायची. चांगलीच आहे ती. बरं मी काय करतोय. हे माझी गाडी पण व्हॅलेंटाईन आहे ना माझी, म्हणून तिला गिफ्ट स्वराज्य तोरण. तुम्हाला पण ऑर्डर करायचं असेल तर मी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देईन. स्वराज्य तोरण आहे सगळे, सगळे दूर आहे त्याच्यावर. मी गणपती बाप्पांचं दर्शन घेतलेलं आहे. आता इथून पुढे मी ऋतुजाला घेऊन चाललोय एक अजून ठिकाणी. तर स्टे ट्यून विथ अस. तर आता आम्ही ऋतुजाला घेऊन भारत कॅफेला आलोय घाटकोपरच्या. आता आम्ही भारत कॅफे मध्ये बसलोय. ऋतुजा बघा नवऱ्याने गिफ्ट दिलंय, म्हणजे कधी नव्हे ते गिफ्ट दिलंय म्हणून जिकडे तिकडे ती गिफ्ट दाखवते नवऱ्याने दिलेलं. आता हे दुकान बघू शकता तुम्ही. इथं आम्ही आलेलो आता शॉपिंग करायला. व्हॅलेंटाईन डेचा. व्हॅलेंटाईन डे ची शॉपिंग केली आम्ही. काय काय केली दाखवू का? थांबा दाखवतो. उघड ग. एक मिनिट. बघा आमचं शिगडीचं हे खराब झालेलं वरचं जाळी, आणि एक बारदान घेतलंय आणि 2 पिशव्या घेतल्यात स्टोरेज बॅग्स. सेल आहे का सेल? नाहीये. तरी बघून येऊ नका. डिमांडला जरी गेलो असतो ना आम्ही तरी एवढेच गेले. हो. व्हॅलेंटाईन वीक आहे व्हॅलेंटाईन वीक संपला. हा बोलत होता की तुला माहित नाही मी कुठे घेऊन जाणार आहे ते. तुला माहित नाही मी कुठे घेऊन जाणार आहे ते. आणि भारत कॅफे मध्ये घेऊन आला, जे की मला माहित आहे भारत. मी आलेलो आहे घरी. आता घरी आलेलो आहे आणि घरी आल्यानंतर आमच्या मित्राचं आगमन झालेलं आहे. नाही गाईज आम्ही. हा जयू आहे आणि हा सिंगल आहे. सिंगल. योग्य मुलीचं स्थळ असेल तर नक्कीच. तुमच्याकडे कोणत्या योग्य मुलीचं स्थळ असेल तर नक्की सुचवा. बघू शकता माझ्या नवऱ्याने चहा ठेवलेला आहे आणि इकडे हा माझा ब्लॅक टी. आणि खर तर सुशोभच्या सिंगल मित्राला बनमस्काणी चहा सुशोभच्या हातचा खाण्याची इच्छा झाली, म्हणून तो हे प्रयत्न करत आहे. त्याला गर्लफ्रेंड नाही. गर्लफ्रेंड काय? त्याला गर्लफ्रेंड नाही ना बिचारायला, सिंगल आहे तो. मग त्याला असं वाटलं नाही पाहिजे की त्याला वर कोण प्रेम करत नाही, म्हणून आपलं बिचारायला आपलं असं खूप. म्हणून तू त्याच्या ह्याला जास्त मस्का लावतोय का? हो. तर मी तुम्हाला हळूच काय आणि काय करतोय तर तुम्हाला दिसला का हा जयराम? नमस्कार मंडळी, आम्ही बराच वेळ झाला आलेलो आहे घरी आणि आम्ही असाच आराम वगैरे केला जरा. मुंबईचं ऊन बेकार लागतंय. तुमच्या इथे ऊन असेल तर सांगा, आणि कुठल्या भागातून आहे तुम्ही ते कमेंट मध्ये आम्हाला नक्की कळवा. आता आमचा मित्र आलेला आहे आमचा घरी. एक मित्र आलेला आहे, सिंगल मित्र आलेला आहे. बिचारायला असं जरा मन भरून आलंय की मी एकटा सिंगल आहे, माझ्याकडे कोण नाहीये माझ्यावर प्रेम वगैरे करणार. तर तुमची कुठली एलिजिबल मैत्रीण असेल जी एका बॉयफ्रेंडच्या शोधात असेल तर तुम्ही नक्की
संपर्क करा. जयूचा इन्स्टा आयडी आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये देऊ, तिथे जाऊन तुम्ही त्याला फॉलो करून त्याच्याशी बोलू शकता. मुलगा चांगला आहे तसा, एकदम पांढरा शुभ्र आहे आणि खूपच बिचार आहे. तर आता आम्ही त्याला बनमस्का आणि चहा देतो खायला आणि आम्ही त्याचा आस्वाद घेतो. बनमस्का आहे आमचा बिचारा मित्र, छान बनमस्काचा आस्वाद घेतोय. मला पाहुणा दिला. खरंच दुसरा पाव आणतो असं बोलू नको की आम्ही दिला नाही म्हणून. ही खातेदारीचा लग्न झालं की असं काम करावं लागतं. हा काम करतोय आणि ते बसले तिथे. भाऊ माझा भाऊ. त्याला प्रेम म्हणतात. आणि मी बसली टॉवेल वगैरे पण बघ ना जरा तू. तर मंडळी आता बिग बॉस बघत बघत आता आम्ही ह्या व्हिडिओचा एंड करतो आहे. तर आमचा व्हॅलेंटाईन डे खूप छान होता. तर तुमचा व्हॅलेंटाईन डे कसा होता हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला भेटूया नवीन व्हिडिओत. अंटिल देन बाय बाय बाय.